माझ्यासोबत आहेत। जरांगे पाटील, 8 तारखेला तुमची मोठी सभा आहे, ती जागतिक लेवलची आहे, कशी तयारी सुरू आहे? मी आता 1-2 दिवसांना जाणार आहे बघण्यासाठी काय तयारी कशी, कारण काय करोडोनं समाज तिथे येणार आहे। त्यांचे हाल पण नाही झाले पाहिजे, कारण एप्रिल पर्यंत बरं होतं, परंतु मे आणि जूनसुद्धा, जरी जूनमध्ये पाऊस पडला तर लगेच पाणी होत नाही। पाण्यामुळं लोकांचे हाल नाही झाले पाहिजे, तिथल्या आवाज लोकांपर्यंत पोहोचला पण पाहिजे। त्याची पूर्ण साफसफाई, तिथं खूप काटे आहेत, ते झाडंझुडपंसुद्धा काट्याचे आहेत, काही काट्याची, याची साफसफाईसुद्धा होणं गरजेचं आहे। असा कार्यक्रम घ्यायचा म्हणून घ्यायचा आणि समाजाचे खूप हाल होतील असं नाही झालं पाहिजे, कारण अंतरवालीला लोकांचे खूप हाल झाले होते आणि इथं तर 5-6 करोड येणार आहे आणि त्याची पूर्ण व्यवस्था होणं खूप गरजेचं आहे। नसता खूप लोकांचे हाल होतील, कोणी पाण्या वाचून किंवा व्यवस्थे वाचून तरफडलं नाही पाहिजे। लोकसभा निवडणुकीचा प्रचार जो आहे तो शिगेला पोहोचलेला आहे आणि जरांगे पाटील प्रत्येक मतदारसंघात फिरतायत, नेते देखील तुम्हाला भेटण्यासाठी येतात, काय चर्चा होतं? नाही, काही चर्चा नाही राव, येते तर फोटो काढीत आणि वेगळं टाकी देत। पण मराठा समाजाला माझी विनंती, तुम्हाला जे करायचं ना त्याच्यावर तुम्ही ठामच राहा। हे येत राहतील, जात राहतील, एखाद्या दिवशी यांचा डाव बी असू शकतो, याच्या पाठीमागं काहीतरी 100% काहीतरी असू शकतं। हे येतील जातील, तुम्ही कन्फ्यूज होऊ नका कोणीच, अजिबात नाही, कारण मी काय समाजाला सोडून काही करू शकत नाही, परंतु काहीतरी डाव असतो कोणाचा, मग ते येणार जाणार। आंदोलनाच्या काळात नाही येता आलं, आंदोलनाच्या काळात आमच्या आई बहिणीचे अश्रू पुसता नाही आले कोणाला, काही नेता काळा दिवससुद्धा पाळला। आता ते येऊन गेल्यावर आम्हाला माहीत व्हायला लागलं, आधी माहीतच नव्हतं आम्हाला कोण काय मागं टीका केलेल्या आहेत, माहीत नव्हतं, येऊन गेल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी व्हायला लागल्या। पण मी काय कोणाचा विरोधक नाही आहे, कोणाला पाठिंबा पण दिलेला नाही, मग ते महाविकास आघाडी असो नाही तर ती युती असो, आम्ही कोणालाच पाठिंबा दिलेला नाही आणि पक्षाला पण नाही। मात्र पाटील साहेब, काल अजित पवारांचा मुलगा यश पवारांशी तुमचं बोलणं झालं, दोघांचा संवाद झाला, काय संवादामध्ये काही वेगळं पण होतं काय? नाही, काय नाही, काल नाही, आज आले सकाळी। मी म्हणजे माझ्या अगोदरच येऊन थांबलेले होते ते तिथं, ते येऊन थांबले होते। आता हे बघा, ते आता मराठ्यांचं केंद्र, तिथं काय कोणाला नाही येऊ मला नाही म्हणता येत, तिथं कोणी येऊ शकतो, जाऊ शकतो, पण कोणी आला तरी मराठ्यांनी त्यांच्या मतावर ठामच राहायचं आहे, कारण ते आले म्हणजे काय मी पाठिंबा दिलेला नाही, मग तो कोणी येऊ। पण मला एक कळत नाही दादा, ही वेळच आली नसती ना, ही वेळच आली नसती, तुम्ही जर आमच्यावर हल्ला केला नसता, तुम्ही खोट्या केसेस लाखांनी पोरावर केल्या असत्या, 350-400 बलिदान गेले, आमच्या आई बहिणीचं कंपाळ उघडं पडलं आहे, ते मला नाही विसरता येणार। किती आले गेले म्हणजे काय, मराठा समाजानं काही मनात वेगळं घेण्याची काय गरज नाही, मी नाही विसरत हे योगदान मराठ्यांचं बलिदानाचं। आत्ता मी इथं वाहेगावला जाऊन आलो, गेवरा तालुक्यात, तिथं चव्हाण बंधू त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता, की इतकं मी आता बघितलं ना, अक्षरशः इतके भयान परिस्थिती आहे, मी ते योगदान नाही व्हायला जाऊ देणार। तुम्हाला जरा भेटायचंच ना, मला हे नेत्यांनाच आवाहन करतोय मी, तुम्हाला जरा भेटायचंच ना, जरा बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या घरी जाऊन बघा, थोडं ॲक्सिडेंटमध्ये जे पडलेत त्यांचं बघा हाल काय चालू आहे, त्यांच्या पाठीवरून हात फिरायचं जरा शिका, इकडे भेटून काय उपयोग नाही, मी नाही बदलणार। मतदारांची सहानुभूती कुठंतरी मिळावी म्हणून तुमची भेट घेतात का, किंवा तुमच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न होतो असं म्हणायचं? पण मी तुमच्या सहानुभूती बरोबर नाही आहे ना, समाजाच्या अन्यायाबरोबर आहे, त्यांच्या सहानुभूती बरोबर आहे। समाजाचे बलिदान गेले त्या कुटुंबाच्या सोबत मी आहे, काही अपघातामध्ये आजारी पडले त्यांच्याबरोबर आहे, मी गोरगरीब मराठ्यांच्या करोडो लोकांबरोबर आहे। पण यातून एक झालं आहे की भीती नव्हती म्हणत ना, मराठ्यांना समजून घ्या, तुमच्या गोरगरिबांची भीती आहे। अरे लय पळायलेत, आंतरवलीचा रस्ताच माहीत नव्हता कोणाला, असे पळायलेत, सूर्य उगायच्या आधी बिगर तोंडाचंच येतात, हो पाणी आमचंच घेते तोंड धुवायला। तुम्ही मगाशी असं म्हणाला होता की कोणीही माझा फोटो किंवा माझं नाव वापरू नये, बऱ्याच ठिकाणी पाहतो उमेदवार तुमचं नावही वापरतात, फोटोही वापरतात। आता काय असतं माहिती आहे का, मराठा समाज तर जे करायचं ते 100% करणार आहे आणि त्याच्यावर मराठा समाजाने ठाम राहिलं, कुणी भेटू द्या, ते अंतरवाली केंद्र आहे समाजाचं, तिथं कुणी येऊ शकतो, नाराज व्हायची काही गरज नाही कोणाला, आणि मुद्दाम काही गैरसमज पसरणार आहेत, त्यामुळं मराठा समाजाने त्यांच्यावर ठामच राहायचं आहे। आता हे नावं का वापरतात माहिती आहे का, यांचा संसार मोठा करायचा, यांची स्वतःची लेकरं यांना मोठे करायचे, यांना समाज मोठा नाही करायचा। कारण काय असतं, काही पैदाशी असतातच, ते त्याला नाविलाजी ते असतातच, स्वस्वार्थासाठी जातीच्या छाताडावर पाय देणारे काही असतातच,
पण मी समाजाशी गद्दारी नाही ना करू शकत. भेटायला आले म्हणजे काय पाठिंबा दिलेला नाही. याच्यात सगळ्यात मोठा मी टी व्ही 9च्या माध्यमातून मुद्दा म्हणून सांगतो, ह्या उमेदवारांपेक्षा हे मधले जे आहेत ना फितुरं, हे सगळ्यात मोठे समाजासाठी धोका आहेत आणि घातक आहे. की जे की आमच्याकडे येतात आणि आम्हाला म्हणतात आम्ही कोणत्याच पक्षाचे नाहीत आणि हळूच बोलताना शूटिंग करतात आणि ते व्हायरल करतात. हे सगळ्यात ह्या अवलादी जे आहेत ना फितुरा अवलादी, ह्या समाजासाठी घातक आहेत त्यांच्यापेक्षाही. कारण यांना आणखी नाही समाज किंवा मी गरजेचं नाही. काही जणांना म्हणतो आम्ही, त्यांना आणखीन ते नेत्याचीच बाजू वाढायची, हळूच व्हिडिओ काढून व्हायरल करायची. एवढे डोक्यात बसलेत ना ती. तुम्हाला चाळे सांगितलेच कुणी? दंड तोपायचं शिका ना जरा. इकडे येऊन म्हणायचं मी कोणत्याच पक्षाचा नाही आणि तिकडं पक्षाच्या हिताचा व्हिडिओ व्हायरल करायचा त्या पद्धतीचा. पण मी कोणाचाच नाही ना महायुतीचा नाही, महाविकास आघाडीचा नाही, ना पक्षाचा नाही, कोणाचाच नाही. असतो तर प्रचारच केला असता ना. हे अंतरावलेत येतात, याचा अर्थ असा नाही आहे की मी त्यांना पाठिंबा दिला आहे. अजिबात नाही. ते केंद्र आहे, तिथं कुणी येतं आहे आणि तिथं मराठा समाज कोणी येतो त्याला भेटणं आवश्यक आहे. त्यामुळे ते पण येतात आणि मी काय त्यांना जा म्हणू शकत नाही. तिथून माझ्या जागेवर मराठा समाज तुम्ही असतात तरी तुमच्या दारातला माणूस तुम्ही थोडंच म्हणणार आहेत. राजकीय पुढाऱ्यांना आता भेटणं तुम्ही टाळणार आहेत का? मग अशा पद्धतीचा जर तुमचा अपप्रचार होत असेल, सोशल माध्यमांमधून तुमचा उपयोग ते करून घेत असतील तर तुम्ही भेट टाळता? मी येऊ नका म्हणतो अंतरवली तरी येतात. काय करू आता? पण मी मराठा समाजाची प्रामाणिक आहे ना. येऊ द्या ना, जाऊ द्या. तिथं आलेलं काय होतं, मी थोडं त्यांना पाठिंबा देतोय. पण याच्यातून एकच संदेश घ्या ना मराठा समाजानं. मराठा समाजाला, गोरगरिबाला आम्हाला किंमत दिली जात नव्हती करोडो लोकांना. ही गोरगरिबालाच किंमत आहे म्हणायचं. ते टोक खाली उतरलेलं नाही का आज खेड्यात? कसं खाली आलंय? तिकडं टीका करायची, तिकडं मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करायचा, काही जणांनी काळा दिवस पाळायचा, माझ्यावर यासाठी नेमल्यावर सगळ्यांनी टेबलं वाजवायची, काहींनी बोललो एका नेत्याला पक्षाला मी तर काम करतो जातीचं, काय म्हणले आमच्या दैवतालाच बोलला, तो दैवत आहे कधी आणि जात कोण आहे? निवडून आणते ते. आता बोलले नेत्याकडून. याच्यातून एवढं भारी झालं आहे, त्यांनी ते टेबलं वाजल्यामुळे यासाठीमुळं खोटे गुन्हे दाखल केल्यामुळं हल्ल्यामुळं असं झालं की मराठा समाज यांनी जो ग्राह्य धरला नव्हता किंवा आमचाची, आता त्यांचे ते होऊन गेल्यावर ध्यानात आलं मराठीशिवाय काहीच खरं नाही. आता सगळं वातावरण पांगून गेले. कारण मराठी एकीकून आहेत, मराठ्यांना विनंती आहेत तसंच एकीकूनच राहा. नक्कीच यश पवारांची जी भेट होती ती योगायोग होती. यामध्ये कुठलंही राजकीय कारण नव्हतं किंवा त्या